मांगांपेक्षा बौद्ध वेगळे आहेत. ॲनिलेशन ऑफ कास्ट बाबासाहेबांनी लाहोरच्या जातपात तोडक मंडळासमोर केलेलं भाषण माहिती आहे. धर्मांतरानं काय होईल? धर्मांतरानं जातींचं विध्वंसन होईल, हे बाबासाहेबांनी सांगितलंय. त्याच्यामध्ये धर्मांतर हे त्याच्यासाठी आहे, जातींचं विध्वंसन करण्यासाठी. आता आमच्याकडे काही लोक आम्हाला येऊन सांगायला लागले, आता येणाऱ्या जनगणनेमध्ये तुम्ही धर्माच्या रकान्यामध्ये म्हणतात तुम्ही बौद्ध लिहा आणि जातीच्या रकान्यामध्ये महारल्या, चर्मकार्या, मातंगल्या, ढोरल्या, काही लिहा. मग काय फरक राहिला हिंदू धर्मामध्ये आणि बौद्ध धर्मात? स्वतःच्या घराच्या अलमारीमध्ये ठेवता. बाबासाहेबांनी सांगितलंय, श्याम हॉटेलमध्ये बाबासाहेबांनी पत्रकारांना मुलाखत देताना सांगितलंय, पत्रकार विचारत आहेत 13 ऑक्टोबरला धर्मांतराच्या आदल्या दिवशी पत्रकार विचारतात की बाबासाहेब तुम्ही उद्या धर्मांतर करणार आहेत, बौद्ध धर्माची दीक्षा घेणार आहात, मग तुमच्या शेड्यूल कास्ट फेडरेशनचं करणार काय? बाबासाहेब म्हणतात शेड्यूल कास्ट फेडरेशन हा पक्ष राहील किंवा तो बरखास्त होईल, पण मी तुम्हाला सांगतो मी त्या पक्षाचा साधा सभासद सुद्धा राहणार नाही बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर. आणि आम्ही दलित काय म्हणतोय, पॅंथर काय म्हणतोय, वाघ काय म्हणतोय, चिते काय म्हणतोय, या कॉन्सेप्ट कुठले आहे? बाबासाहेब स्वतः सांगतायत धर्मांतर केल्याच्या नंतर मी स्वतः शेड्यूल कास्ट फेडरेशनचा सभासद राहणार नाही. ब्रह्मदेशामध्ये गेले, तिथं त्यांनी लोकांना झापलं चांगलं. अरे ब्रह्मदेशामध्ये इकडे जातीभेद नाही, काही नाही, तुम्ही व्यवस्थित राहताय, तरी सुद्धा शेड्यूल कास्ट फेडरेशनचा बॅनर तुम्ही इथं कशाला वापरताय? श्रीलंकेमध्ये गेले, तिथं सुद्धा ते सांगितलंय. आणि आमच्याकडचे सो कॉल्ड विद्वान बाबासाहेबांचं नाव घेत दलित नावाच्या संघटना काढताय. आयडेंटिटी कशी मूळ धरणार? आयडेंटिटी मूळ धरणार. आणि म्हणून बुद्ध आणि धम्मचं हिंदी भाषांतर करताना डॉक्टर भगवंत आनंद कौशल्यांजीने एक मस्तपैकी किस्सा सांगितला. किस्सा कसा आहे तर तो सांगताना ते असं म्हणतात, आयझॅक न्यूटन मोठा शास्त्रज्ञ, सायंटिस्ट आहे, गणिती आहे. तर आयझॅक न्यूटन यानं गणितातलं एक कोड सोडवून एका कागदावर, त्यावेळेला कॉम्प्युटर नव्हते, काय कॅल्क्युलेटर नव्हतं, काय नव्हतं, तर कागदावर गणितातलं अतिशय कठीण कोड सोडवून त्यांनी कागदावर ठेवलं होतं तिथे आणि थोडस ते विरंगुळा म्हणून बाहेर गेले. तर पंतेजींनी लिहिलंय, आइजैक न्यूटन के बारे में पढ़ी या सुनी एक कहानी मुझे याद आ गई कि न्यूटन ने गणित का एक बहुत बड़ा प्रॉब्लम, समस्या हल करके रखा था कागज पे. पास बैठे पीले ने उसके ऊपर शाही की दवा लुढ़का दी. न्यूटन ने खाली इतना ही कहा, बस तू क्या जानी, तूने कितनी बहुत बड़ी गलती की है. कदाचित मी जे सांगतोय हे सगळं बाबासाहेबांच्या हयातीत जर घडलं असतं, बौद्ध धम्म स्वीकारल्याच्या नंतर आपण जे सगळे करतोय चळवळीच्या नावानं, ते बाबासाहेबांच्या काळात जर त्यांनी जर पाहिलं असतं तर आयझॅक न्यूटन सारखंच बाबासाहेब पण म्हणाले असते, तू क्या जाने, तूने कितनी बहुत बड़ी गलती की है. अशीच अवस्था झाली. आणि मग तुम्हाला माहिती आहे, मी जुन्या लोकांना सॅल्यूट अशासाठी करतो, तर जुन्या लोकांनी धर्मांतर केल्याच्या नंतर लोक त्यांना नवबौद्ध म्हणायचे. आमचे रोकडे साहेब आहेत, त्यांना माहिती असेल, किंवा जुन्या पिढीतले जे लोक आहेत ते समोर बसलेले बाबा यांना माहिती असेल की नवबौद्ध म्हणायचे. आपल्या लोकांना चीड यायची. आपल्या लोकांचा प्रश्न असायचा की एखाद्यानं जर ख्रिश्चन धर्म स्वीकारला तर त्याला कोण नव ख्रिश्चन म्हणत नाही, एखाद्यानं मुसलमान धर्म स्वीकारला त्याला कोण नव मुस्लिम म्हणत नाही, एखाद्यानं नव्यानं शीख धर्म स्वीकारला तर त्याला नव शीख म्हणत नाही. मग आम्ही नवबौद्ध कसे? आम्ही बौद्धच, असे जुने लोक म्हणायचे. जरी त्यांच्यापर्यंत बौद्ध साहित्य पोचलं नव्हतं तरी सुद्धा. आणि हा शब्द कुणी दिला तेही जुन्या पिढीतल्याच लोकांना माहिती असेल. त्या काळामध्ये लोकसत्तेचे संपादक होते रा महाजनी. आचार्य अत्रे त्यांना म्हणायचे हराम हा जनी, असं ते त्याची फोड करायची.
तर त्या हरा महाजनीनं आपल्याला पहिल्यांदा नवबौद्ध म्हणायचं. आपल्या लोकांना ते पटायचं नाही, पण मी म्हणतो लोक निदान आपल्याला नवबौद्ध तरी म्हणायचे. पण 1972ला दलित पॅंथरची स्थापना झाली. अन्याय अत्याचाराच्या विरोधात वातावरण तंग झालं, सगळं काय झालं. आणि जिकडे तिकडे दलित पॅंथरचा गवगवा, दलित पॅंथरच्या छावण्यात दलित पॅंथरची हवा, सगळं काय झालं. आणि तिथून मग आपल्या समाजाला दलित ही आयडेंटिटी चिटकली. मोर्चा कुणाचा? दलितांचा. चळवळ कुणाची? दलितांची. साहित्य कुणाचं? दलितांचं. व्हॉट अबाउट बुद्धिझम? बाबासाहेबांनी दिलेल्या बुद्धिझमचा काय केलं आम्ही? या प्रश्नाचं उत्तरच नाही. उलट हे साहित्यिक शहाजोगपणे अजून त्याच्या व्याख्या करत बसले. काय व्याख्या करत बसले? अरे सर्व जाती धर्मातले जे गरीब आहे ना ते म्हणे दलितच, आणि अगदी गरीब ब्राह्मण सुद्धा दलितच. आमच्या संकल्पने, माझ्या तरी पाहण्यामध्ये स्वतःला दलित म्हणून घेणारा ब्राह्मण कोणतरी भेटला नाही. तुम्हाला भेटला काय सांगा? एखादा दुसरा इतर समाजातला, इतर जाती ज्या आहेत एससी कॅटेगरीतल्या, त्याच्यातला एखादा दुसरा माणूस तुम्हाला सहानुभूती दाखवतो, म्हणजे त्याची जात दाखवते, अशातला भाग नाही. तेही नाही. जे दलित हा धर्मांतरित बौद्धांसाठी महार या शब्दाला पर्यायी शब्द आहे असं माझं मत पडलं. आणि बाबासाहेबांनी दिलेली बुद्धिस्ट आयडेंटिटी पुसून टाकण्यासाठी ही दलित आयडेंटिटी आपल्याला चिटकली. हा माझा लेख 5 वर्षापूर्वी ज्या प्रकाशित झाला त्या महालक्ष्मी भागामध्ये पॅंथरचं काम करणाऱ्या एका दलित पॅंथरच्या लीडरला प्रचंड राग आला. मला फोन आला, काय देवडेकर सर तुम्हाला काय कळतं का? दलित पॅंथरमुळे दलित कसा काय झाला समाज? ते म्हटलं ते सांग. मी असं म्हणत नाही, पण पॅंथर निर्मित झाल्यापासून आमच्या समाजाला मात्र लोक दलित म्हणतात. हे तुमच्याही म्हटलं अनुभवाला येत असेल. ही दलित वस्ती आहे, दलित वस्ती सुधारणा शासनाचं धोरण आहे. दलित 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 जिकडे तिकडे दलित. दलितत्व घालवण्यासाठी बौद्ध धर्माचा स्वीकार होता. आम्ही दलितत्व नव्यानं वेगळ्या पद्धतीनं चिटकवून घेतलं. म्हणून मी असं म्हटलं ना की बाबासाहेबांच्या विचाराशी छेडछाड करून काही लोक नेते झाले, काही लोक प्रसिद्ध झाले, सुप्रसिद्ध झाले, पण त्यांनी ही आयडेंटिटीची जी हानी केली ती हानी थोडी थोडकी केली नाही, ती निस्तारायला एक चळवळ उभी करावी लागेल. ही जी हानी झालेली आहे ती हानी निस्तारायला चळवळ उभी करावी लागेल. आणि म्हणून मित्रांनो अशा पद्धतीनं मग ज्याला राग आला त्याच्या गाववाल्यानं त्याला समजावून सांगितलं, जरा वयानं मोठा होता, अरे म्हणे त्यांचं काय चुकलंय म्हणे, आमच्या लहानपणी लोक आम्हाला नवबौद्ध म्हणायचे आणि आता सगळे लोक आपल्याला दलित म्हणतात. बौद्ध धर्मामध्ये दलित ही कॉन्सेप्टच नाही, कारण जो दलित असतो तो बौद्ध असू शकत नाही आणि जो बौद्ध असतो तो दलित राहू शकत नाही. तथागत भगवान बुद्धानं विशुद्धी मार्गावर प्रवचन देताना, देशना देताना एक गोष्ट सांगितलंय, पतितांचे 2 वर्ग असतात, ज्यांच्या समोर काही आदर्श असतात असा एक दलितांचा किंवा पतितांचा वर्ग, आणि ज्यांच्या समोर काहीच आदर्श नसतात असा एक वर्ग. तर ज्यांच्या समोर आदर्श असतो असे लोक काय करतात, त्या आदर्शानुरूप वागण्याचा की त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून बौद्ध धर्माच्या मार्गाने जाणारे प्रयत्न करणारे लोक हे दलित कसे काय असू शकतील? नाही. आणि म्हणून त्याच्यानं साध्य काय झालं हा संशोधनाचा विषय, तो आजच्या चर्चेचा विषय नाही. पण ती कॉन्सेप्ट बौद्ध आयडेंटिटीला किती मारक आहे हे मात्र सांगितलं गेलं पाहिजे. त्याचं जिकडे तिकडे प्रबोधन झालं पाहिजे. आत्ता अलीकडे हा लेख ज्या वेळेला सोशल मीडियावर माझा गेला त्यावेळेला एक आंबिवली, कल्याणच्या पुढचं एक आंबिवली त्यानं बुद्धविहार मोठं बांधलेलं आहे. तर त्या एका तरुणाचा मला फोन आला की सर म्हणे लेख वाचला तुमचा आणि माझी झोप उडाली. म्हटलं अरे 13 पानाचा आहे, व्हॉट्सअपला कसा वाचलास तू? म्हणजे 1972 पर्यंत 56 ते 72 या साधारणतः 15-16 वर्षाच्या कालखंडामध्ये जे 15-16 वर्षाच्या कालखंडामध्ये माझं मी निरीक्षण नोंदवलंय त्या लेखामध्ये
की दलित पॅंथरच्या बेशिस्त छावण्या उभ्या राहण्यापेक्षा समता सैनिक दलाचे जर कॅम्प प्रत्येक वस्तीमध्ये युनिफॉर्मधारी कॅम्प जर उभे राहिले असते तर माझ्या समाजाकडे वाकड्या नजरेनं पाहण्याची कुणाची हिंमत झाली नसती. कारण समता सैनिक दल हे शिस्तबद्ध होतं. मुक्तिकोन पथेच्या वेळेला मुंबई इलाका महार परिषदेच्या वेळेला 36,000 प्रतिनिधी उपस्थित होते दादर नायगाव भागामध्ये. त्या 36,000 प्रतिनिधींची चोख व्यवस्था सुभेदार संवादकरांच्या नेतृत्वाखाली समता सैनिक दलानं ठेवली होती व्यवस्था. ते समता सैनिक दल एवढंच नाही तर समता सैनिक दलानं दीक्षाभूमीवरची पण त्या दिवशी दीक्षाभूमीवर जो मेन कार्यक्रम झाला त्याची व्यवस्था सुद्धा समता सैनिक दलानंच ठेवली होती तिथे. आणि या समता सैनिक दलाबद्दल त्यावेळेचे आपल्या याच्यासाठी बौद्ध आयडेंटिटीसाठी मारक ठरले. पॅंथर निर्माण झाली, नंतर ती फुटली, राजा ढालेंनी बरखास्त केली, अजून ती त्या वेगवेगळ्या पद्धतीनं काय झालं त्याचे परिसंवाद आणि त्याचे उत्सव आजही सुरू होतात. 1-2 ठिकाणी मला जाण्याचा प्रसंग आला, तिथं ही माझी मतं जी मी इथं मांडतो ती मी तिथंही मांडलेली आहेत आणि त्यांनाही ते पटतात. काय बिचारे करणार, वस्तुस्थिती आहे. मी काय माझ्या पदरचं सांगत, तटस्थपणे पाहण्याचं एकूण आपल्या या मिशनच्याकडे ते पाहण्याचं मी काम करतो आणि या मिशनला घातक काय काय गोष्टी झाल्यात त्या मी उघडपणे सांगतो. त्याच्यानंतर पॅंथर अस्ताला जात असताना पुन्हा एकदा बहुजनवाद इथं आला. बरं, हे सगळे वाद येतात. दलित पॅंथर याच्याबद्दलचं ममत्व, त्याच्याबद्दलची आस्था फक्त बौद्ध वस्त्यांमध्ये, चर्मकार वस्त्यांमध्ये नाही, मातंगांच्या वस्त्यामध्ये नाही किंवा इतर कोणत्या ढोरांच्या वस्त्यामध्ये नाही. सगळ्यांना अपेक्षित असं काम आपण केलं असं ते म्हणतात. पण मग ते कोणीच लोक तुमच्यामध्ये का नाही, हा एक प्रश्न शिल्लक राहतोच. पुढे आला बहुजनवाद. कांशीरामजींचं नेतृत्व उदयाला आलं आणि कांशीरामजींनी बहुजनवाद आणला. पण त्या बहुजनवादाच्या बरोबर त्यांनी एक वेगळी गोष्ट आणली. ते महाराष्ट्रातल्या बौद्धांना बौद्ध मानायला तयारच नाही. त्यांच्या प्रत्येक भाषणात बघा, जुनी भाषणं पण काढा, महाराष्ट्र के महारोने, महाराष्ट्र के महारोने. ते तुमचं धर्मांतर किंवा तुम्ही घेतलेली धम्म दीक्षा ते मोजायलाच तयार नाही. हा काय प्रकार आहे, हा मला प्रश्न पडतो. तुम्हाला तो पडायला पाहिजे. केवढी मोठी क्रांती आहे, फ्रेंच रिव्होल्युशन पेक्षा मोठी क्रांती आहे धर्मांतराची, असं बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे. त्या क्रांतीचा साधा उल्लेख नाही. बाबासाहेबांनी स्वतः जातीचा त्याग केला आणि धर्माचा त्याग केलाय की नाही. मग जातीचा त्याग न केलेले आणि त्या धर्मातून बाहेर न पडलेल्या लोकांच्या बरोबर बाबासाहेबांना कशाला बसवता तुम्ही? आम्हाला अजिबात, तुम्हाला बसवावंच वाटत असेल तर जसं तुम्ही संत रविदासाचा फोटो तुम्ही शोधून काढलात तसं महाराजांचाच प्रतिनिधी पाहिजे असेल तेच वाचलं की कुणीतरी बाळासाहेब ठाकरेंच्या फोटो च्या बाजूला दुसऱ्या कुणाचा फोटो लावायला आक्षेप घेतला. असा एक मेसेज मी वाचला, कुठून आला माहिती नाही, कुठून येतात. त्यांनी काय म्हटलं की बाळासाहेबांच्या सोबत हा फोटो लावणं म्हणजे त्याचा इन्सल्ट आहे. तुम्हाला का नाही वाटत बाबासाहेबांच्या सोबत इतरांचे फोटो लावणं म्हणजे इन्सल्ट आहे बाबासाहेबांचं? का नाही वाटत? हा समाज इतका शोषिक आहे. लहानपणी एक खेळ चालायचा, कुणी यावं आणि टिचकी मारून जावं. तसं बौद्ध समाजाच्या बाबतीत झालंय. कोणी येतोय आणि काही सांगून जातोय. याच्यात तुमची बौद्ध आयडेंटिटी. शाहू महाराज महान होते, सगळे महान होते. आम्ही त्यांचं महानत्व नाकारत नाही, पण त्यांचं महानत्व हे सामाजिक आणि राजकीय क्षेत्राच्या बाबतीत तुम्ही त्याचा यूज करा. पण जिथं धम्म असतो, जिथं धम्माचं काम चाललेलं असतं तिथं यांचं काम काय असतं, हा मला प्रश्न पडतो. तुम्हाला पडतो का बा? कारण बाबासाहेबांनी तुम्हाला बुद्ध व्यतिरिक्त त्यावेळेला ते एक वाक्य बोलले होते सत्कारामध्ये. ते मला वाटतं त्यावेळेचे कोकणातले जे काँग्रेसेतर म्हणजे ब्राह्मणेतर पक्षाचे जे पुढारी होते तर ते त्या सभेला होते. तर ते हिंदू महासभेत गेले होते
काही लोक काँग्रेसमध्ये गेले, म्हणून बाबासाहेबांनी स्टेटमेंट केली होती तिथे 1954ला. काय स्टेटमेंट केली मिलिंद रणवीर सांगतील, कारण त्यांनी हे सगळं लिहून काढलेलं आहे पुस्तकात एका. तर असं बाबासाहेब म्हणतात. पण 1954ला असं म्हणणारे बाबासाहेब 1956ला बौद्ध धम्माची दीक्षा देताना तिथं फक्त बुद्धाचाच मार्ग दाखवतात. मग तिथं तसं म्हणजे बाबासाहेबांची जे स्टेटमेंट्स आहेत वेगवेगळ्या काळामध्ये त्याचं इंटरप्रिटेशन होणं सांगितलं पाहिजे की ही भूमिका बाबासाहेबांनी जी घेतली ती कोणत्या संदर्भात घेतली. आता म्हणून मी सुरुवातीला म्हटलं एक महामानव सर्व आघाड्यावर एकटाच लढतोय, त्याच्यामुळे सगळ्या आघाड्यावर केलेली विधानं जर एकत्रित आणली आणि जर काहीतरी सांगायला लागलं तर तो सद्धम्म असल्याची माझी खात्री पटली, असं जे बाबासाहेब म्हणतात त्याच्यामध्ये तो सद्धम्म असल्याची खात्री तुम्हाला तशी पटणार ना. मला म्हणाला सर तुम्हाला माहिती आहे का? म्हटलं काय? सावित्रीबाई फुलेंचा जो काव्य फुले नावाचा ग्रंथ आहे, कविता संग्रह, त्याच्या मुखपृष्ठावर काय आहे म्हणे माहिती आहे का तुम्हाला? म्हटलं नाही, मी पाहिलाच नाही तो. म्हणे कधी गेलात मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात तर तिथं तुम्ही बघा म्हणे. सावित्रीबाईंच्या काव्य फुले या कविता संग्रहाच्या मुखपृष्ठावर शंकर पार्वती आणि आम्ही आज प्रतिज्ञा घेतोय ब्रह्म विष्णू महेश यांना मी देव मानणार नाही. असं इतर दोन गुरूंबद्दल लिहिलं नाही. आणि मला म्हटलं कदाचित माझं अज्ञान असेल, मला क्रांतीबा फुल्यांबद्दल नितांत आदर आहे, पण तो आदर व्यक्त करताना क्रांतीबा फुल्यांबद्दल बाबासाहेबांनी काय लिहून ठेवलंय ते मला वाचायचंय. बाबासाहेबांनी लिहिलेला एखादा लेख ज्योतिबा फुल्यांवर, बाबासाहेबांनी लिहिलेली एखादी पुस्तिका ज्योतिबा फुल्यांवर, मगाशी सांगितला तो उल्लेख 1954ला अजून एकदा बोलले ब्रिटिश नभोवाणीवर त्यांनी बुद्ध फुले कबीर यांना गुरु मानतो असं म्हटलेलं आहे. तर 2-3 ठिकाणी उल्लेख आलाय, पण लेख स्वरूपामध्ये मला कुठंच काय. कारण आपल्याला अन्वयार्थ लावायचं असेल, इंटरप्रिटेशन करायचं असेल तर काहीतरी तसंच म्हणजे जे काही डॉक्युमेंट्स पाहिजेत त्या सुद्धा ऑथेंटिक पाहिजेत आणि त्या आपल्याकडे नाहीये. बाबासाहेब म्हणतात की ब्रह्म विष्णू महेश यांना नाही देव मानायचा, आणि तुम्ही मग शंकराची पिंडी असलेला फोटो कसं काय, आणि सगळ्यांचे फोटो कुठे विहारामध्ये. मी म्हटलं रे बुद्ध विहार, आपलं विहार तरी मस्त आहे की याच्यामध्ये तुम्ही खूप काळजी घेतले, बुद्ध जीवानी याच्यामध्ये जिकडे तिकडे कोरलेले आहे. मी अनेकांना विचारलं बुद्ध विहार आयडेंटिटीला मारक ठरलेला असं मला म्हणायचं. आणि म्हणून बाबासाहेबांनी जितकं काय सांगितलंय तेवढंच तुम्ही पाळायचं, त्याच्याबद्दल काय बोलतच नाही. एकदा मी यवतमाळला गेलो, तिथे 7-8 दिवस कार्यक्रम चालायचे. नेमका 6 डिसेंबर 2015ला मी यवतमाळला गेलो. 10,000 लोक समोर बसले होते आणि त्या 10,000 लोकांसमोर बोलता बोलता सहजपणे मी एक वाक्य बोलून गेलो की काही लोक असं म्हणतात विडापिडा टळो आणि बळीचं राज्य मिळो. मग मी लोकांना प्रश्न उपस्थित केला, बळी हा इसवी सनाच्या कोणत्या शतकामध्ये होऊन गेला? कृपया मला तारीख सांगाल का? बळी हा बौद्ध धर्मीय राजा होता का? तर त्याची माहिती कुणीतरी द्या. हा कार्यक्रम आयोजित तो राजा पुन्हा आहे कसा? तर कुठला कोण तो वामन आला आणि त्या वामनानं त्या लाथ मारून त्याला पाताळात घातलं. जो राजा म्हटलं लाथ मारून लाथ खाऊन दुसऱ्याची पाताळात जातो तो राजा माझा हिरो होऊ शकत नाही. बौद्ध आहे आणि हा बौद्ध सम्राट, त्याच्याबद्दल काय बोला? त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलतच नाही. राजा कनिष्काबद्दल बोलत नाही, सातवाहनांबद्दल काय बोलत नाही. तुम्हाला माहितीये सातवाहन हे महाराष्ट्राचे आद्य राज्यकर्ते होते. सातवाहनांच्या 30 पिढ्यांनी 460 वर्ष या करून ठेवलाय. त्या सातवाहनांबद्दल तुम्हाला काहीच माहिती नाही. गौतमीपुत्र सातकर्णी, यज्ञश्री सातकर्णी, राजा पुळुयामी, हे जे सातवाहन राजे होऊन गेले हे सगळे बौद्ध धर्मीय होते. ते सक्सेसर होते कुणाचे? मौर्य वंशाचे. सांचीच्या स्तूपाला जी तोरणमाळ आहे, जो गेट म्हणतो,
तो महाराष्ट्रातल्या सातवाहनाने बांधलेला आहे. तर सांगण्याचा उद्देश हे जाणून घ्यायचं सोडलं आम्ही, आणि मग आम्ही काय करतो, हे आमचं तो आमचं, किंवा रावण आमचा नाही. जेव्हा तुम्ही रावण आमचा म्हणता तेव्हा राम तुम्हाला स्वीकारावाच लागतो. काय गरज आहे तुम्हाला? काही गरज नाही. पुराणातल्या बद्दल बोलण्याची गरज नाही. माझा आपला विषय आहे आयडेंटिटी. ही आयडेंटिटी तेव्हाच प्रस्थापित होईल जेव्हा आपण अशा पद्धतीने कार्यक्रमाची आणि शेवट काय करणार, नत्ती मे शरणं बुद्धो मे शरणं वरम. असं कसं चालेल ना? सुरुवातीला सगळ्यांना वंदन करायचं. काय काय बौद्धाचार्य ते एवढी विद्वत्ता दाखवतात, सगळ्यांची अगदी नावं घेतात सागर संगीत, आणि यांना वंदन करतो आणि आता कार्यक्रमाला सुरुवात करतो, आणि शेवटी नत्ती मे शरणं म्हणतो. आणि म्हणून एका तुमच्या नाशिककडच्या एका PSI न मला फोटो पाठवले त्यांच्या गावाकडे झालेल्या विहाराचं. मस्त विहार बांधलंय आणि मिरवणूक आणि बरंच काय असं तसं. तर पाहिल्याच्या नंतर मी फक्त 2-3 ओळीची खाली टीप लिहिली त्याला. PSI सुद्धा मला एका कार्यक्रमातच, जैनांच्या देरासर मध्ये गेलात तर त्यांचे जे काय तीर्थंकर होऊन गेले तेच तुम्हाला सापडले. मुसलमानांच्या मस्जिदीमध्ये तर कुणाचाच फोटो नसतो, कुराणातले आयत असतात. अगदी हिंदूंच्या देवळात सुद्धा हिंदू धर्मात जन्माला आलेल्या कुठल्याच महापुरुषाचा फोटो नसतो. मग बौद्धाने बांधलेल्या विहारामध्ये तुम्ही ज्या दिवशी फरक जाणवू द्याल त्या दिवशी इतर लोक तुम्हाला फॉलो करायला सुरुवात करतील, इतर लोक तुमचं अनुकरण करायला सुरुवात करतील. मला वाटतं वसंतराव बनसोडे होते इथे, करोनाच्या अगोदरची गोष्ट आहे, आणि इथे याच विहारामध्ये एक राऊंड टेबल कॉन्फरन्स तुम्ही मंडळीने घेतली होती, बरोबर ना नांदगावकर साहेब? तिथे एक गोष्ट मी सांगतो तुम्हाला, माझा काय अभ्यास नाही संविधानावरचा, बरं हे जाहीररित्या आपण सांगू पण शकत नाही. मुख्य खुर्चीवर बसलेला असताना झाकली मूठ 1.25 लाखाची आहे की नाही, आम्ही आपला शांत विद्वानासारखा बसलो, एखादा घटना पंडित असतो तसा, तरी पण आपल्या लोकांना अजून काय डोकं चालतं बघा. मी म्हटलं संविधान दिन आहे, मराठा लोकांचे बिचाऱ्यांचे चालतात आरक्षणासाठी मूक मोर्चे, त्याबद्दल आपण कशाला बोलावं ना उगाच, संविधानाबद्दल बोलूया काय काय नाही. पण एक दोघांनी आग्रह धरला, आणि मला वाटतं त्याच्यामध्ये तुम्ही RSSच्या लोकांना पण बोलावलं होतं. काय आपली बौद्धांची झालेली प्रगती ही आरक्षणातून झाली असं लोकांना वाटतं, म्हणून आमच्याही जातींना आरक्षण पाहिजे असंही लोकांना वाटायला लागलं. मराठ्यांची ही जी आरक्षणाची मागणी जी आहे, ती आरक्षणाची मागणी ही आपली प्रगती बघून झालेली आहे, आपल्याला ते फॉलो करू इच्छितात. मग याचं काय माहिती, याबद्दल तुमचं अभिनंदन करायला हरकत नाही, पण अजून अभिनंदन करायला आवडलं असतं कधी, जर आमची झालेली प्रगती ही केवळ आरक्षणातून झाली नसून आम्ही बौद्ध धम्म स्वीकारल्यामुळे झालेली आहे. हा मेसेज देण्यामध्ये तुम्ही जर यशस्वी झाला असतात तर मग लोकांचे मूक मोर्चे हे विधिमंडळावर जाण्यापेक्षा ते बुद्धम शरणम गच्छामी म्हणत दीक्षाभूमीवर गेले असते. म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन जो दिवस आपण आज साजरा करतोय त्याची महती ही आहे की तुम्ही बौद्ध झाल्यामुळे तुमच्या विचारामध्ये फरक पडला, तुम्ही बौद्ध झाल्यामुळे तुमच्या आचारामध्ये, पेहरावामध्ये, राहणीमानामध्ये, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग मध्ये फरक पडला, हे तुम्ही दाखवलं पाहिजे. पण तुमच्याकडून दिसतंय काय माहितीये की तुमची प्रगती आरक्षणातून झाली. असं का तुम्हाला वाटतंय? कारण आरक्षण धोक्यात आल्यानंतर पहिला धावत जाणारे तुम्ही असता. त्या चर्मकारांना काय वाटत नसतं, त्या मातंगांना काय वाटत नसतं, त्या ढोरांना काय वाटत नसतं, ओबीसीना काय वाटत नसतं. मंडल आयोगाची अंमलबजावणी व्हावी म्हणून मोर्चे काढणारे लोक सगळे आम्ही होतो. त्यांना काय, म्हणजे आरक्षणासाठी जो धावतो तो आरक्षणाचा लाभार्थी, आणि बाकी लाभार्थी जे आहेत ते गप गुमान सगळं उपभोगून मोकळे झालेले असतात. ते काही बोलत नाही, उलट ते द्वेष करतात. आरक्षणात अजून आरक्षण पाहिजे, त्याचं वर्गीकरण करा असे मागणी करतात. ती पण अलीकडच्या काळात मान्य झालेली आपल्याला दिसते. ही पोटदुखी होती, ही पोटदुखी झाली नसती. कधी
जर तुम्ही आपण बौद्ध झाल्यामुळं आपली प्रगती झाली हा मेसेज देण्यामध्ये आपण यशस्वी झालो असतो तर हे झालं असतं. आता सगळेच लोक बोलतात, पण या स्टेटमेंटची सुरुवात मी या विहारामध्ये केलंय. आता सगळेच लोक या पद्धतीनं बोलायला लागलेले आहेत, म्हणजे आपले लोक, आम्ही बौद्ध झाल्यामुळे आपली प्रगती झाली. चांगली गोष्ट आहे, हे तुम्ही लोकांना सांगा. आणि तुमच्या वागण्यातून बोलण्यातून सर्वच क्षेत्र, असं कोणतंच क्षेत्र नाही की जे आपण पादाक्रांत केलेलं. म्हणजे पहिल्या पिढीतच, तिथं मी अजून एक गोष्ट सांगितली, बाबासाहेबांनी जे जे सांगितलं ते ते आमच्या लोकांनी ऐकलं. बाबासाहेबांनी सांगितलं केडी सोडा, लोकांनी केडी सोडली. बाबासाहेबांनी सांगितलं शिका किंवा पोरांना शिकवा, लोकांनी पोटाला चिमटा घेऊन पोरांना शिकवलं. संघटित व्हा सांगितलं, लोक संघटित होतात. कधी जेव्हा बाबासाहेबांचा पुतळा किंवा एखाद्या ठिकाणी काहीतरी अनिष्ट प्रकार घडतो तेव्हा लोक संघटित पण होतात आणि संघर्ष पण करतात. संघटित लोक दिसत नाहीत, लोकांना विघटित करण्याचं काम हे बिंडोक सगळे नेते लोक आहेत ना ते करतात. समाज संघटित आहे, समाज प्रगतीपथावर, समाज बाबासाहेबांचा जसाच्या तसा ऐकतोय, तो कुठेच कमी नाहीये. पण या काय गोष्टी होतात, या आपण बौद्ध असल्याचा हा परिपाक आहे. आता मनीषने सांगितलंय, हळूहळू लोकांना काही गोष्टी कळायला लागलेल्या आहेत. काय कळायला लागलेल्या आहेत की आपण बौद्ध धम्माच्या नुसार वागलं पाहिजे, बौद्ध म्हणून आपण सामोरं गेलं पाहिजे, आपल्याचा फरक आपण जाणवला पाहिजे. जसं ख्रिश्चन लोक, ते पण मायनॉरिटी आहेत ना, त्यांना काय राजकारणाची एवढी खाज नाही जेवढी आपल्याला असते तेवढी काय, पण तरी सुद्धा त्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग ख्रिश्चन लोकांचं जे आहे ते बघा कसं ते व्यवस्थित ते वाटतात. ख्रिश्चन लोक जरी आपल्याला कोणी दिसलं तरी ते किती व्यवस्थित राहतात, व्यवस्थित वागतात. त्यांच्यावर पण अन्याय होत असतील, त्यांच्यावर पण अत्याचार होत असतील, अन्याय अत्याचार सगळ्यांवर होतात, केवळ ते आपल्यावरच होतात अशातला भाग नाही. ते आपल्यावर म्हणजे सगळ्यांवर होतात. पण एकदा एखादा मार्ग आपण स्वीकारला तर त्याच्याशी एकनिष्ठ राहणं, हे एकनिष्ठ राहण्याचं काम जे आहे ना ते काम आपल्याकडून झालेलं नाही. त्याच्यामुळं आयडेंटिटी प्रस्थापित होताना मोठा प्रश्न पडला. बहुजनवादाकडून आपण लोक आल्याच्या नंतर आता ते बहुजनवादाची प्रस्थापना आपल्या वस्तीत झाली कशी, ते अगदी विधीपर्यंत आपण घुसतो. लोकांना त्यांचाच एक कल्ट पुढे निघालेला आहे आणि त्यांनी मग मूल निवासीवाद आणला. मग नेमकं काय मूल निवासीचं मूळ कशात आहे तेच मला कधी कधी कळत नाही. आणि त्यांनी अजून एक अतिरेक केला, तर म्हणे काही लोकांना जय भीम म्हणायला लाज वाटते म्हणून त्यांनी जय मूल निवासीची घोषणा केली. हा काय प्रकार आहे की नाही? तर हा बैल मुझे मार असं आपलीच लोक जे आहेत तर हे आपल्या पद्धतीनं असं करायला लागले. संपूर्ण भारतभर केवळ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा जल्लोष, जे अगदी सुरुवातीच्या काळातले विरोधक होते ते सुद्धा आता फक्त आणि फक्त बाबासाहेबांना मानायला लागले. अगदी गांधीवादी लोक सुद्धा बाबासाहेबांचा जयघोष करायला लागले. आणि आपल्या महाराष्ट्रातले सो कॉल्ड विद्वान सगळ्याच लोकांना बरोबर घेऊन, सगळ्या महापुरुषांना बाबासाहेबांनी केलेल्या कामाचं क्रेडिट देऊन मोकळे झाले. एकदा मी एका कार्यक्रमाला गेलो होतो, तिथं म्हणाले असे फोटो सगळ्यांचे लावलेले होते, त्याच्यात अण्णाभाऊ साठे पण होते. म्हणजे बाबासाहेबांनी काय केलं, या सगळ्या महापुरुषांचं स्वप्न साकार केलं. कुणी? बाबासाहेबांनी. म्हणजे त्याच्यात अण्णाभाऊ पण आहेत. म्हणजे बाबासाहेबांना जसं काय काय कळतच नव्हतं. संविधान लिहिण्याचं काम, देश स्वतंत्र झाला होता पण देशाचं रूपांतर राष्ट्रामध्ये करण्याचं, देश वेगळा आणि राष्ट्र वेगळं. राष्ट्र ही एक वेगळी कॉन्सेप्ट आहे. राष्ट्र म्हणजे पायाच्या अंगठ्याला ठेच लागल्याच्या नंतर तोंडातून आई ग असा शब्द बाहेर पडतो आणि डोळ्यातून टचकन पाणी येतं. ही जशी शरीराची एकता आहे, तसंच जर का तामिळनाडूच्या लोकांना काय झालं तर काश्मीरच्या लोकांना वाईट वाटलं पाहिजे, आणि बिहारच्या लोकांना जर काय इजा झाली तर महाराष्ट्रातल्या लोकांनी तिथं धावत जाऊन त्यांना मदत केली पाहिजे. या सर्व लोकांना एकत्रित करण्याचं बंधुभावाचं जे तत्वज्ञान आहे, त्या बंधुभावाच्या तत्वज्ञानातून राष्ट्र निर्माण होतं. देश म्हणजे काय नाही, पर्वत, नद्या, सीमा रेषा याच्यातून देश बनतो. पण राष्ट्र, तर हे राष्ट्र घडवण्याचं काम ज्या संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी केलं त्याचंही क्रेडिट तुम्ही इतरांना देऊन टाका. तुम्ही त्यांच्या कामाबद्दल बोला, इतर काय बाबतीत काय बोल. काय लोक म्हणतात की
राधाकृष्णनचा जन्मदिवस 5 सप्टेंबर आपण शिक्षक दिन नाही म्हणायचं, नका मानू, पण तसं ठराव करून पास करून घ्या ना. काय पार्लमेंटमध्ये संविधान जर आपण मानत असू, आपण जर संविधानवादी असू, तर त्या पद्धतीचा ठराव वेगळा काहीतरी पास करून घ्या आणि त्या पद्धतीनं मांड. पण जर लोकनियुक्त सरकारनं त्या काळामध्ये घेतलेला निर्णय जर आपण आपल्या मनानुसार बदलायचा प्रयत्न केला तर मग ते अराजक ठरेल. अराजकाचं व्याकरण असं बाबासाहेबांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे. तसं नाही करता येणार आपल्याला. आपल्याला हवा तो बदल आपण संविधानिक मार्गाने करून घेतला पाहिजे. विषय आपला आहे बुद्धिस्ट आयडेंटिटीचा. हे सगळं करत करत आता आपण कुठं आलो माहितीये की शेवटी आमचे साहित्यिक म्हणजे काय विचारू नका. काय ते आहे ना, काठीनं घोंगडं घेऊन द्या की रे मला बी जत्रेला येऊ द्या की. तसं हे साहित्यिक मंडळी काय करतात, तर मला बी जत्रेला येऊ दे, त्यांची स्वतःची काय कॉन्सेप्ट नसते. आता त्यांनी काय केलं माहितीये, बौद्ध समाजाला ते आता आंबेडकरी समाज म्हणतात. म्हणजे बाबासाहेबांनी केलेली बौद्ध धम्माची क्रांती जी आहे ना, हा पुसून टाकण्याचा प्रयत्न आहे. असं का नाही आपल्याला वाटत? जसं राजा राममोहन रायने ब्राह्मण समाज स्थापन केला, स्वामी दयानंद सरस्वतींनी आर्य समाज स्थापन केला, केशवचंद्र सेनने प्रार्थना समाज स्थापन केला, ज्योतिबा फुल्यांनी सत्यशोधक समाज स्थापन केला. हे प्रबोधन काळातले, प्रबोधन पर्वातले सगळे समाज जसे होते, तसं बाबासाहेबांनी काय स्वतःच्या नावाचा समाज स्थापन केला का? हे जर साहित्यिकांना कळत नसेल, बरं साहित्यिकांना लाज वाटावी असं बौद्ध धर्मातलं साहित्य काही कमी दर्जाचं असलंय का? आणि बौद्ध धर्माला भूषण वाटावं असं गोलपिटा आणि बलुतासारखी घाण ज्यांनी लिहून ठेवले ते काय भूषणावं साहित्य आहे का? असा प्रश्न मला पडतो. आणि म्हणून आंबेडकरी समाज नाही, बाबासाहेबांनी स्वतःच सांगून ठेवलंय, केवळ माझं नाव घेऊन माझा जय जयकार करण्यापेक्षा माझ्या दृष्टीनं महत्वाची गोष्ट आहे ती प्रथम करा. कोणती महत्वाची गोष्ट आहे? बुद्धिझम. बस बुद्धिझम आहे. बुद्धिझम ज्यांना वर्ण व्यवस्थेच्या विरोधात, प्रतिक्रांतीच्या विरोधात आंदोलन छेडायचं आहे, प्रतिक्रांतीला नामशेष करायचं असेल तर प्रतिक्रांतीच्या विरोधात सुद्धा बाबासाहेबांनी केलेली धम्मक्रांती जी आहे ती धम्मक्रांती महत्वाची आहे. ही गोष्ट आपण ध्यानात ठेवली पाहिजे. आणि मी आता शेवटाकडे येतोय की बघा, आपला महार पासून जो प्रयत्न सुरू झाला तो महार, ते दलित, ते बहुजन, ते मूल निवासी आणि आता शेवटी आंबेडकरी समाज. आणि आता जे काय 26-27ला पुन्हा सेन्सस होणार आहे त्याच्यात कुठल्या तरी समाजाचा कोणतरी माणूस आपल्या मोठ्या लोकांना येऊन सांगतोय की जातीच्या रकान्यात महार लिहूया. त्यानं स्वतः धर्मांतर केलेलं नाही, तो आहे चर्मकार समाजाचा, आणि धर्माच्या रकान्यात बौद्ध. म्हटलं ही जातीची घाण तू बौद्ध धर्मामध्ये घेऊनच कशाला येतो? तर आरक्षणाचे फायदे घेण्यासाठी. म्हटलं आरक्षणाचा फायदा ज्यांना घ्यायचा असेल त्या माझ्या सर्व जातीच्या बांधवांना मला एक गोष्ट सांगायची आहे, आरक्षणाचा जर फायदा होतो असं तुम्हाला आजच्या काळात वाटत असेल तर तुम्ही असं करा, जातीच्या रकान्यात तुमची जात लिहा आणि धर्माच्या रकान्यात हिंदू धर्म लिहा. बौद्ध कशाला लिहिताय? धर्माच्या रकान्यात तुम्ही हिंदू लिहा ना, कारण जाती या हिंदू धर्माच्या व्यवच्छेदक लक्षण आहे, त्या बौद्ध धर्मात नाही. जी गोष्ट बौद्ध धर्मात नाही ती तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी कशाला घेऊन येताय? 1951ला वरळीच्या बुद्ध विहारामध्ये बाबासाहेबांनी भाषण केलंय की वेगवेगळ्या जातीचे लोक स्वतःच्या मान्यता घेऊन इकडे येतील किंवा येतात आणि ते मग हा धर्म नासवण्याचा प्रयत्न करतात. आता तेच चाललंय. कशासाठी? आरक्षण. आरक्षण आहे कुठे? तुम्ही दररोज पेपर वाचत असाल तर एक गोष्ट लक्षात येईल की प्रायव्हेटायझेशन, या प्रायव्हेटायझेशन मध्ये तुमचं आरक्षणच डोक्यात आलं असेल तर आरक्षणासाठी तुम्ही महार कशाला लिहायचं? एका बाजूला आरक्षण डोक्यात आहे आणि एका बाजूला तुम्ही महार लिहायचं, म्हणजे तुम्ही पुन्हा त्या हिंदू धर्माचा एक भाग आहात हे त्यांना दाखवायचं आहे. आणि बौद्ध धर्म ही हिंदू धर्माचीच एक ब्रांच आहे असं त्यांना सिद्ध करायचं आहे. बौद्ध धर्म हिंदू धर्माचे एक ब्रांच आहे, सिद्ध करण्यासाठी बौद्ध धर्मामध्ये जाती दाखवायच्या आहेत. आणि म्हणून बाबासाहेबांनी मुंबई इलाका महार परिषदच का घेतली?
सर्व जातीच्या पुढाऱ्यांना सांगितलं प्रत्येक जातीच्या पुढाऱ्यांनी त्यांच्या जातीची परिषद घ्या, चर्मकारांनी त्यांच्या जातीची घ्या, मातंगांनी त्यांच्या जातीची घ्या. ही परिषद कशासाठी आहे? धर्मांतरासाठी, मत आजमावणीसाठी आहे. एकत्रित घेतली तर कोणत्या जातीचे किती लोक धर्मांतरासाठी तयार आहेत हे कळणार नाही, म्हणून प्रत्येक जातीच्या लोकांनी वेगळी परिषद घ्या. पण आता काय करतात, ज्यांनी धर्मांतर केलं नाही ते लोक येऊन आपल्याला सांगतात जातीच्या रचना. मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, प्रायव्हेटायझेशन मध्ये रिझर्वेशन नाही, म्हणजे सरकारी आस्थापनांचं हे खाजगीकरण होत आहे. खाजगीकरणामध्ये आरक्षण नाही, त्यामुळं जात हा भाग लिहून सुद्धा आपल्याला त्याचा फायदा होईलच असं नाही. ज्यांना तो फायदा घ्यावासा वाटतो त्यांनी धर्माच्या रकान्यामध्ये बेलाशक हिंदू लिहा, ते फायदे घ्या. पण मनुष्य मात्राला इज्जत प्यारी असते, लाभ प्यारा नसतो, असं बाबासाहेबांनी सांगून ठेवलेलं आहे. मग ज्यांना इज्जत प्यारी आहे ते धर्माच्या रकान्यात बौद्ध लिहितील, जातीच्या सवलती गेल्या तरी 72 असं म्हणतील, आणि आरक्षणच नाही त्याच्यामुळे काय फायदा नाही. राहिला प्रश्न पॉलिटिकल आरक्षणाचा. म्हणून मी म्हटलं हे पॉलिटिकल आरक्षणाचा फायदा काय? पॉलिटिकल आरक्षण घेऊन साधारणतः 130 की 135 खासदार निवडून गेलेले आहेत पार्लमेंटमध्ये. वेगवेगळ्या जाती जमातींसाठी जे राजकीय आरक्षण आहे त्या आरक्षित सीटवर निवडून गेलेले साधारणतः 150च्या दरम्यान जर खासदार असतील आणि प्रत्येक विधिमंडळामध्ये त्या प्रमाणामध्ये जर आमदार असतील तर पब्लिक सेक्टरचं प्रायव्हेटायझेशन होत असताना हे काय झक मारतात का आमदार खासदार, असा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे. आणि ते जर काहीच बोलत नसतील तर मग राजकीय आरक्षण एक खड्ड्यात गेलं तरी चालेल, त्याची आम्हाला गरज नाही, या भूमिकेत बौद्ध समाजानं असलं पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही सगळे अगदी अलीकडच्या काळातली घटना आहे, 30-35 वर्षापूर्वी बौद्ध समाजाचे 4 खासदार निवडून आले होते. तुम्हाला माहिती असेल, रिपब्लिकन पक्षाचे 4 खासदार, गवई आले होते, कवाडे आले होते, आठवले आले होते आणि प्रकाश आंबेडकर आले होते. 4 खासदार आले होते निवडून. त्याच्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं होतं त्यावेळेला प्रमोद महाजननी. का माहितीये, हे 4ही खासदार रिपब्लिकन पक्षाचे जनरल सीटवर निवडून आले होते. हो, जनरल सीटवर. तेव्हा सांगण्याचा उद्देश, समाज जर एक असेल तर आम्हाला पॉलिटिकल आरक्षणाची गरज नाही. आम्ही जनरल सीटवर सुद्धा एकीच्या बळावर निवडून येऊ शकतो आणि आमची आयडेंटिटी, मनुष्य मात्राला इज्जत प्यारी असते, त्या इज्जतीसाठी आम्ही झगडतो आहोत. त्या इज्जतीसाठीच धर्मांतर होतं आणि धर्मांतरानं जे काही साध्य केलंय त्याच्यामुळेच आपल्याला इज्जत मिळालेली आहे. इज्जत जी आज आपल्याला सर्वच क्षेत्रामध्ये आहे, डॉक्टर आहेत, वकील आहेत, बऱ्याच काही गोष्टी आहेत. म्हणजे बाबासाहेबांना त्यावेळेला सयाजीराव गायकवाड महाराज भेटले सही करायला, स्कॉलरशिप द्यायला. आता आपल्यालाच सयाजीराव व्हावं लागतं पोरांना पाठवताना, फॉरेनला पाठवताना. म्हणजे ही सगळी आपल्यामध्ये जी कुवत आलेली आहे ती कुवत आपण धर्मांतर केल्यामुळं आलेली आहे, ते आपण ध्यानात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून आपली बौद्ध आयडेंटिटी जी आहे ती बौद्ध आयडेंटिटी प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एक पाली धम्मगाथा जी आहे, तर पालीमध्ये जे धम्मपदातली गाथा आहे, किच्छो मनुष्य पटिला, किच्छो मनुष्य पटिलाभो, किच्चं मच्चान जीवितं, किच्चं सद्धम्म सवनं, किच्छो बुद्धानुपातो. त्याचा अर्थ असा, किच्छो मनुष्य पटिलाभो म्हणजे एक तर माणसाचा जन्म मिळणं ही फार मोठी गोष्ट आहे. माणूस म्हणून जरी आपण जन्माला आलो, किच्चं मच्चान जीवितं, जीवन जगताना सुद्धा आपल्याला मरणप्राय वेदना सहन कराव्या लागतात. किच्चं मच्चान जीवितं. आणि मग जीवन जगत असताना, प्रतिकूल परिस्थितीतून वाट काढत असताना, जगत असताना मग शेवटी जरी आपण जगलो तरी किच्चं सद्धम्म सवनं, सद्धम्माचं श्रवण करायला मिळणं
तर त्याही पेक्षा कठीण आहे. आणि तो सद्धम्म सांगणारा बुद्ध उत्पन्न होणं, निर्माण होणं, तर ही अतिशय दुर्लभ गोष्ट आहे. आणि म्हणून किच्चन बुद्धानुपादो, म्हणजे बुद्धाचा जन्म सुद्धा दुर्लभ असतो. तेव्हा मला तुम्हाला या निमित्तानं एकच सांगायचं आहे की एक तर माणसाचा जन्म मिळणं मुश्किल आहे. आपल्या अगोदरच्या पिढ्यांना तो मिळाला होता, पण त्या पिढ्या कशा जागल्या तेही आपण पुस्तकातून, इतिहासातून वाचतो. आणि त्याही अवस्थेतून आपण बाहेर पडलो आणि मग आपल्याला सद्धम्माचं श्रवण करायला मिळालं बाबासाहेबांच्या मुळं. आणि सद्धम्माचं श्रवण करायला मिळालं बाबासाहेबांच्या मुळं. पण तो सद्धम्म सांगणारा बुद्ध सुद्धा आधुनिक काळात बाबासाहेबांच्या रूपाने आपल्याला मिळालाय. त्या इतक्या अप्राप्य वस्तू, गोष्टी जगभरातल्या, दुनियेतल्या कोणत्याच समाजाला मिळालेल्या नाहीत, त्या आपल्याला प्राप्त झालेल्या. तेव्हा धम्माचं रतन करी तो जतन, असं भिकू भंडारे नावाचे कव्वाल होते, ते म्हणायचे माझ्या लहानपणी. तर जीवाच्या पल्याड त्याचं करावं जतन, असं म्हटलेलं आहे त्यांनी. हे धम्माचं रतन जे आहे ते आपल्याला जीवाच्या पलीकडे जपून ठेवायचं आहे. लोक आपल्याला निश्चित फॉलो करतील. लोक, मला कालच एक जण म्हणाला, अहो काही लोक आता सफेद मंगळसूत्र घालायला लागले, काही लोक आपल्यासारखंच गणपतीच्या त्या माळा ज्या आहेत त्या सुद्धा सफेद आणायला लागले, काही लोक आता कपडे, लोक आपल्याला फॉलो करतात. फॉलो, अनुकरण कोणाचं होतं, तर जो समाज पुढारलेला असतो त्याचं अनुकरण होतं. त्या पुढारलेल्या समाजानं शहाण्यासारखं वागलं पाहिजे. आणि शहाण्यासारखं वागताना त्यानं जर असं मध्ये मध्ये शेण खाल्लं तर मग त्याचा जो परिणाम होतो, दुष्परिणाम, तो आयडेंटिटीवर होतो. म्हणून आपली आयडेंटिटी आपण जपली पाहिजे. मगाशी एक उल्लेख केला, पाली भाषा आणि धम्मलिपी जे आहे ती आपल्याला दिसली पाहिजे, तिचे वर्ग चालले पाहिजेत, वर्ग जिकडे तिकडे आले पाहिजे. तर मगाशी एक उल्लेख केला मी, अपरांत साहित्य कला प्रबोधिनी, जी कोकणातल्या 7 जिल्ह्यांची संघटना आहे. तर ती 7 जिल्ह्यांची संघटना निर्माण झाल्याच्यानंतर लोकांना प्रश्न पडला, तर त्या संघटनेचं नाव काय ठेवायचं. मग नेहमीप्रमाणे लोक फुले आंबेडकर, अमुक तमुक काय नाही काय सांगायला लागलं. ते म्हटलं या महामानवांची नावं बरीचशी आहे, आता बाबासाहेबांनी आपल्याला जी आयडेंटिटी दिलेली आहे त्या आयडेंटिटी आपण घेऊन जाऊया. मग काय झालं, तर मग मी म्हटलं की बुद्ध आणि अशोक काळामध्ये कोकणाला अप्रांत म्हणायचे. तुमचा नाशिककडचा भाग, वर्धा गुजरातकडचा, त्याला सुना प्रांत म्हणायचे आणि कोकणाला अप्रांत म्हणायचे. तर आपण आता इथून पुढे कोकणातल्या साहित्यिकांची संघटना आहे ना, तिला नाव देऊया अपरांत साहित्य कला प्रबोधिनी. आमचे जवी पवार साहेब त्यांच्याच पुढाकारानं हे सगळं झालं आणि त्यांनी सगळ्यांनी ती मान्य केली. जे आम्ही साहित्य संमेलनं घेतली त्या साहित्य संमेलनाला म्हटलं इथून पुढे संमेलन नाही म्हणायचं. मग काय, आपल्या धम्मामध्ये शब्द आहे संगीती म्हणूया. मग आपण इथून पुढे आमच्या त्या अपरांतच्या वतीनं 3 संमेलनं झाली, तिघींनाही नावं दिले. पहिल्या संगीतीचे अध्यक्ष जवी पवार, दुसऱ्या संगीतीच्या अध्यक्ष उर्मिलाताई पवार आणि तिसऱ्या संगीतीचा अध्यक्ष मी स्वतः होतो. तर अशा पद्धतीनं आपले आयडेंटिटी दर्शक काही पेज आहे ती चिन्ह आपण घेतली पाहिजे. म्हणून मी अशी 2022ला मी अशी मुवमेंट सुरू केलेली आहे की बौद्ध वस्त्या आणि बुद्ध विहार यांची नावं धम्मलिपीमध्ये असली पाहिजे. की जसं की मुस्लिम वस्तीमध्ये पाऊल टाकल्यानंतर त्यांची अरेबिक लिपी आणि उर्दू भाषा समोर येते, तसं आपल्या वस्तीमध्ये पाऊल टाकल्यानंतर आपली धम्मलिपी आणि आपली पाली भाषा दिसली पाहिजे. आणि त्याची सुरुवात मी माझ्या गावापासून केली 2022ला. बऱ्याच ठिकाणी आता ती मुवमेंट चालली आहे. बौद्ध वस्त्यांमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कोणी दलित वस्ती म्हणायला अरे हे काय आहे, लोकांना प्रश्न पडला. बौद्ध वस्त्यांकडे जाणाऱ्या मार्गांची जे काय ॲरो दाखवलेले असतात ते सुद्धा देवनागरी लिपी आणि धम्मलिपीमध्ये दाखवा, जे लोकांना कळलं पाहिजे. जिज्ञासा जागृत झाली पाहिजे. आणि ज्या वेळेला जिज्ञासा जागृत होते त्यावेळेला काय होतं की शिकण्याची प्रवृत्ती वाढते. आणि शिकण्याची प्रवृत्ती वाढेल त्यावेळेला धम्मचक्र गतिमान होण्याची प्रोसेस जी आहे ती अधिक गतिमान होईल असं मला वाटतं. मी बरंच काय बोललो पण विषयाला धरून बोललो. उदाहरणं जरी दिली तरी ती विषयानुरूप होती, याचा आपण विचार केला पाहिजे. आणि बौद्ध धम्माचे अनुयायी म्हणून वागताना तुम्ही कोणत्याही राजकीय पक्षाचे वागाल, कसे वागायचं तो तुमचा प्रश्न आहे.
पण बौद्ध धम्मामध्ये कोणत्याही प्रकारचं बुद्ध, बाबासाहेब आणि सम्राट अशोक ही जे तीन आपले महत्वाचे आणि तिन्ही केवढे जागतिक लेवलचे महापुरुष आहेत. तो काय थातूर मातूर बाबासाहेबांनी तुम्हाला काय दिलेलं नाही. एवढा प्रचंड मोठा या देशाचा इतिहास दुसरा तिसरा काहीच नाही. बुद्धिझमचा इतिहास आहे. हा इतिहासाचा वारसा, राजा महाराजांचा वारसा आणि प्रकांड पंडित असलेल्या स्वतः बाबासाहेबांचा वारसा आणि ज्याला लाईट ऑफ एशिया असं म्हटलंय बुद्धाला पाश्चिमात्य तत्ववेत्यांनी, तो नुसताच लाईट ऑफ एशिया नाही, लाईट ऑफ वर्ल्ड आहे असा बुद्धाचा वारसा. हे तीन महान आदर्श आणि वारसे दिलेले असताना आपण बारीक सारीक गोष्टीमध्ये स्वतःला अडकून घेऊ नये असं मला वाटतं. मला तुम्ही तासभर साधारणतः 1.25 तास चाललेलं माझं भाषण शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. जय भीम, जय बुद्ध, जय बुद्ध. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.